आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमेरिका चीनमधील कर युद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित, 145% आयात शुल्क 30% आणण्यास अमेरिकेची मंजुरी। राष्ट्रवादीचे आमदार किरण लाहमटेंच्या गाडीला अपघात, अकोलेवरून राजूरला जाताना विटे घाटामध्ये अपघात, किरण लाहमटे सुखरूप असल्याची माहिती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला जामीन मंजूर, बीड न्यायालयाकडून कासलेला जामीन मंजूर, कासलेवर अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता। मान्सून अंदमानमध्ये दाखल, 27 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस, तर 1 ते 2 दिवसामध्ये मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाचा अंदाज। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, अवकाळी पावसाचे राज्यामध्ये 4 बळी, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। मुंबईसह परिसरामध्ये 2 दिवस येलो अलर्ट, राज्यातील अनेक भागामध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार, भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार।